दरम्यान मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्तीस पवार गट पाठिंबा देणार आहे अशी माहिती सूत्र देत आहेत। 50% जागा वाढवायचं ठरल्यास पवार गट पाठिंबा देईल। अमित शहांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। पवार गटच नाही तर ठाकरे गट आणि डीएमके ही पाठिंब्यास तयार असल्याचं सूत्र सांगतात। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। विधेयक पुन्हा आल्यास पाठिंबा देणार अशी सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, एकीकडे राज्यात भेटीगाठी होत आहेत, दुसरीकडे अधिवेशनामध्ये पवार गट एनडीएला सहकार्याची भूमिका घेतोय अशी चर्चा आहे। नेमकी काय भूमिका आहे डिलिमिटेशन संदर्भात पवार गटाची आणि राज्यात काय चाललंय? आकांक्षा, सोमवारपासून पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू होत आहे। या अधिवेशनाच्या निमित्तानं मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। आणि जर हे विधेयक आलं आणि त्याच्यामध्ये 50% देशामध्ये जागा वाढवण्याचा जर निर्णय असेल तर आणि तरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याला पाठिंबा देईल। केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच नाही तर विरोधामध्ये असणारे इंडिया आघाडीमध्ये असणारे जे इतर महत्त्वाचे घटक पक्ष आहेत, त्याच्यामध्ये मग काँग्रेस असेल, डीएमके असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, हे देखील या विधेयकाला पाठिंबा द्यायला तयार आहेत। अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। खरं तर सर्वपक्षीय बैठक काही दिवसांपूर्वी अमित शहा यांना घेतली होती आणि त्यावेळी या विधेयकाच्या अनुषंगाने जी चर्चा झाली होती त्याच्यामध्ये 50% जागा वाढवण्यासंदर्भातली एक चर्चा देखील त्या ठिकाणी झाली होती आणि अमित शहा यांना या संदर्भात कुठेतरी एक सहमती देखील दर्शवली होती। त्यामुळे प्रत्यक्षात ज्यावेळेस हे बिल रेकॉर्डवर येईल, हे बिल ज्यावेळेस संसदेत चर्चेला येईल त्यावेळी या सगळ्या अनुषंगाने आपण निर्णय घेऊ। 50% जागा वाढवण्याचा निर्णय असेल तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।